विभूतवाडीत प्रचारादरम्यान भाजप शिवसेना कार्यकर्त्यात राडा. शिवसेना प्रचार वाहनाची तोडफोड. आटपाडी तालुक्यातील निंबवडी जिल्हा परिषद गटात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील हाय व्होल्टेज लढतीमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच विभूतवाडी गावात प्रचारादरम्यान तणावपूर्ण घटना घडली. भाजप व शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यामध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर थेट राड्यात झाले. या घटनेत शिवसेनेच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाचे नुकसान झाले आहे. निंबवडी जिल्हा परिषद गटात भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी तसेच माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर तर शिवसेनेकडून IRS अधिकारी सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे यांच्यात थेट सामना रंगला आहे. त्यामुळे प्रचाराला प्रत्येक टप्प्यावर राजकीय तणाव वाढताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विभूतवाडी येथे भाजपच्या उमेदवारांची प्रचार सभा सुरू असतानाच शिवसेनेचे प्रचार वाहन त्या परिसरात दाखल झाले. प्रचार वाहनावरील ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी करण्याच्या मागणीवरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रथम शाब्दिक वाद झाला. हा वाद काही वेळातच चिघळत गेला आणि दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकावर धावून गेले. या दरम्यान जोरदार शिवीगाळ झाली असून वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले होते. वादाच्या ओघात शिवसेनेच्या प्रचार वाहनाची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे गावात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमाव पांगवला. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणी हेमंत तुकाराम मोटे यांनी MH12 WJ0098 क्रमांकाच्या छोटा हत्ती या प्रचार वाहनाचे अज्ञात व्यक्तीने नुकसान केल्याची तक्रार दिली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे यांनी दिली. या घटनेमुळे निंबवडी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण अधिक तापले असून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्व पक्षांनी संयम राखावा असे आवाहन पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी केले आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे पालन करत प्रत्येक पक्षाने शांततेत प्रचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स.